हॅलो एव्हरीवन, आपण वन लाईनर पाहत आहोत. आजपर्यंत आपण जवळपास 18 लेक्चर पूर्ण केलेले आहेत. आजचं हे 19वे लेक्चर असणार आहे. ओके, तर आपण कंटिन्यू करूयात. पहिला वन लाईनर आहे, संपूर्ण आफ्रिका खंड धावत पार करणारा पहिला मानव कोण आहे? तर रस कुक. ओके, रस कुक ब्रिटिश जे आहेत ते संपूर्ण आफ्रिका खंड त्यांनी धावत पार केलेला आहे. या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, कारण धावत पार केलं आहे आणि पहिला मानव आहे रस कुक ब्रिटिशचे आहेत त्या ब्रिटिश. ओके, नंतर पुढचं म्हणलं आहे, झोप हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे असं डिक्लेअर कोणी केले? मुंबई उच्च न्यायालयाने ते डिक्लेअर केले. झोप हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे. ओके, इंटरनेट वापर करणं माणसाचा मूलभूत अधिकार आहे, केरळ हायकोर्टाने सांगितलं. त्याचप्रमाणे आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, झोप हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे हे कोणत्या हायकोर्टाने निर्देशित केलं आहे किंवा सांगितलेलं आहे? ओके, तर ते मुंबई हायकोर्ट लक्षात ठेवायचं आहे. पुढचं म्हणलं आहे, 18व्या लोकसभेला ग्रेट निकोबार बेटावरील मतदान करणारी जमाती कोणती आहे? तर ती शॉम्पेन. ओके, शॉम्पेन ही काय जमात आहे ग्रेट निकोबार बेटावरील किंवा अंदमान निकोबार बेटावरील, तर त्यांनी पहिल्यांदा मतदान केलं आहे. ओके, म्हणजे आत्ताच त्यांनी मतदान केले 18वी लोकसभा 2024ची त्यामध्ये. ओके, शॉम्पेन. तर आपल्याला जॉग्राफीमध्ये प्रश्न विचारला जातो की अंदमान निकोबार बेटावर खालीलपैकी कोणत्या जमाती राहतात? तर त्यामध्ये शॉम्पेनसुद्धा लक्षात राहू द्या, कारण ते आपल्याला आता करंटमध्ये चर्चेत आहे. त्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो जॉग्राफीमध्ये. ओके, या दोन्ही वेने आपल्याला ते लक्षात ठेवायचे. नंतर पुढचं म्हणलं आहे, भारतातील पहिले संविधान उद्यान. ओके, संविधान उद्यान कुठं सुरू करण्यात आले? ते पुणे येतं. भारतातलं पहिलं आहे संविधान उद्यान आहे आणि नंतर मग ते पुणे येत आहे. त्यामुळे मग कोणी सुरू केले? भारतीय लष्कर आणि पुनीत बालन ग्रुप जो आहे. ओके, पुनीत बालन ग्रुप आणि भारतीय लष्कर यांनी हे सुरू केलं भारतातलं पहिलं संविधान उद्यान पुणे. ओके, यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहे. तर ते कोणासोबत केलं आहे? भारतीय लष्कर आणि असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुनीत बालन लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, भारतीय लष्कर आणि पुनीत बालन. नंतर पुढचा म्हणणार आहे, आश्रय साधकांना रवांडाला पाठवण्याबाबतचे विधेयक मंजूर करणारा देश कोणता आहे? तर तो आहे UK. ओके, युनायटेड किंगडम. जे आश्रय साधक आहे किंवा तिथं जे आश्रय मिळवणारे लोक होते, तर त्यांना रवांडाला पाठवण्याबाबतचं विधेयक त्यांनी त्यांच्या संसदेत मंजूर केलेलं आहे. ओके, युनायटेड किंगडम. नंतर पुढचा ऑनलाईन आहे, आगामी पिढीला पूर्णपणे धूम्रपान मुक्त करण्याचे उद्दिष्ट असणारा धूम्रपान बंदीचा नवीन कायदा मंजूर करणारी संसद कोणती आहे? तर ती ब्रिटनची संसद. म्हणजे काय, त्यांची येणारी नवीन पिढी असणार आहे, तर त्यांना धूम्रपान मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवून त्यांनी धूम्रपान बंदीचा नवीन कायदा मंजूर केला आहे. ओके, तर यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतं, कारण त्यांनी विक्रीवर बंदी घातलेली आहे. ओके, जसं आपलं भारतीय संविधानामध्ये DPSPमध्ये जे काही हे असणार आहेत. ओके, पण धूम्रपानाच्या बाबतीतल्या जे काही गोष्टी आहेत तर त्या कंझ्युम करण्यावर बंदी किंवा त्यासाठी राज्याने प्रयत्न करायचे असं निर्देश दिलेले आहेत. परंतु ब्रिटनच्या संसदेने काय केलं की धूम्रपान बंदी म्हणजे त्याला विकण्यावर वगैरे सगळ्या ठिकाणी बंदी ते घालणार आहे. त्यासाठीचा हा मंजूर केलेला कायदा आहे, तो मंजूर केलेले विधेयक आहे, तर ते ब्रिटनने केले. ओके, असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचा ऑनलाईन आहे, 2040पर्यंत धूम्रपानमुक्त पिढी तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवणारा देश कोणता आहे? पोर्तुगाल. ओके, आता आपण धूम्रपान बंदीसाठीच नवीन विधेयक पाहिलं किंवा कायदा मंजूर केला ब्रिटनने, आणि मग 40पर्यंत धूम्रपानमुक्त पिढी तयार करण्याचं उद्दिष्ट आपल्याला वाटू शकतं की ब्रिटनचं आहे, परंतु ते आहे पोर्तुगालचं. त्यामुळे ते लक्षात ठेवायचं, पोर्तुगाल. नंतर पुढचा ऑनलाईनर, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील 6वी आंतरराष्ट्रीय परिषद कुठं झाली? तर ती नवी दिल्ली येथे झाली. ओके, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील 6वी आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्ली. पुढचा ऑनलाईनर, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2024 डिक्लेअर करण्यात आला 3 मे रोजी आपण तो हे करतो. तर त्या भारताचा क्रमांक किती आहे? तर 159वा क्रमांक आहे आणि 2023मध्ये 161 होता. भारताची क्रमवारी त्यामध्ये सुधारलेली आहे. ओके, 23मध्ये 161 होता आणि आता 24मध्ये तो 159 आहे. ओके, त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल. नंतर पुढचा ऑनलाईन, ट्रिप्स कराराला 30 वर्ष पूर्ण झाले. ओके, तर त्याला यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की किती वर्ष पूर्ण वगैरे झालेले. ओके, ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट ऑफ IPR. नंतर IMF व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची पुनर्नियुक्ती झाली? क्रिस्टलिना जॉर्जिया. ओके, आपण वर्ल्ड बँकेचं बघितलं होतं. IMFचं जो काही व्यवस्थापक जे काही इकॉनॉमिक्सच्या बाबतली सल्लागार समिती आहे त्याच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली हे पाहिलं आपण. ओके, त्याच अनुषंगाने आपल्याला IMF व्यवस्थापकीय संचालक पुनर्नियुक्ती कोणाची झाली? क्रिस्टलिना जॉर्जिया. ओके, जॉर्जिया. यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो डायरेक्ट. नंतर कुवेत नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झाली? शेख अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबाह. ओके, यांची नियुक्ती झालेली आहे कुवेतचं नवीन पंतप्रधान म्हणून. नंतर पुढचा वन लाईनर आहे, 16वी वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट. ओके, एनर्जी समिट आहे महत्त्वाचे. 16वी वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट झाली आहे अबुधाबी UAE येतं. ओके, नंतर पुढचा ऑनलाईन आहे, सुदानसाठी आंतरराष्ट्रीय मानवतावादी परिषद कुठं घेण्यात आली? तर ती पॅरिस येते. ओके, 15 एप्रिल 2024 पॅरिस. पुढचा ऑनलाईन, भारतीय दूतावासाने प्रथमच
हे हिंदू इथं चुकून हिंदू झाले तर ते हिंदी करा. ओके. भारतीय दूतावासाने प्रथमच हिंदी रेडिओचं प्रसारण कुठं केले तर ते कुवेतमध्ये केले. भारतीय दूतावास आहे त्यांनी हिंदी रेडिओचं प्रसारण किंवा प्रक्षेपण कुठं केले, कुवेत येथे केले. हिंदी रेडिओ लक्षात ठेवायचं आहे. ओके. पुढचं वन लाईनर, इंद्रधनुष्य पर्यटन परिषदेचे आयोजन कुठं करण्यात आले, नेपाळ. ओके. इंद्रधनुष्य पर्यटन परिषदेचे आयोजन नेपाळ. नंतर पुढचा, इंडोनेशियामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या निवासी समन्वयक म्हणून गीता सबरवाल यांची नियुक्ती झाली आहे. इंडोनेशियामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या निवासी समन्वयक. पुढचा वन लाईनर, इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड कोणाची झाली, प्रबोवो सुबियांतो यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. कोणाच्या, इंडोनेशियाच्या. पुढचा वन लाईनर, जगातील सर्वात स्वस्त दुसऱ्या क्रमांकाचा पासपोर्ट आहे भारतीय पासपोर्ट. स्वस्त दुसऱ्या क्रमांकाचा पासपोर्ट आहे भारतीय पासपोर्ट. नंतर पुढचा वन लाईनर, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानपदी नियुक्त कोणाची झाली आहे, इशाक डार यांची. ओके. आता एवढं डिटेल आपल्याला काय विचारलं जात नाही, परंतु ते वाचून घ्यायचं एकदा. ओके. नंतर पुढचं म्हणलं आहे, समलैंगी संबंधांना गुन्हा ठरवणारा कायदा संमत कोणी केला आहे, तर तो इराकने केला आहे. समलैंगी जे काही संबंध आहेत त्यांना जो गुन्हा ठरवणारा कायदा संमत केला आहे इराकने. नंतर पुढचे वन लाईनर, जागतिक हायड्रोजन समिट 2024. ओके. हायड्रोजन नंतर नॅचरल गॅस हे सध्या चर्चेत असणारे मुद्दे आहेत. तर जागतिक हायड्रोजन समिट 2024 कुठे झाली, रॉटरडॅम नेदरलँड इथं झालेली आहे. ओके. जागतिक हायड्रोजन समिट 2024 रॉटरडॅम नेदरलँड. पुढचा ऑनलाईन आहे, सिंगापूरच्या पंतप्रधानपदी विराजमान कोण झालेला आहे, तर लॉरेन्स वोंग. ओके. सिंगापूरच्या पंतप्रधान ते झालेले आहेत लॉरेन्स वोंग. नंतर पुढचा ऑनलाईन आहे, भारताचा बांगलादेशी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासंदर्भातला जो काही करार आहे तो कधीपासून कधीपर्यंत आहे, 2025 पासून 2030. बांगलादेश किंवा नेपाळ, भूटान हे इथले जे काही अधिकारी असतात तर त्यांना प्रशिक्षणसुद्धा लबासनामध्ये वगैरे आपल्या दिलं जातं. त्या अनुषंगाने तो करार करण्यात आले 2025 ते 2030पर्यंत बांगलादेशी अधिकाऱ्यांना. ओके. तर तो 5 वर्षांसाठीचा करार आहे. ओके. नंतर पुढचा ऑनलाईन, जगातील 50 श्रीमंत शहरांमध्ये भारतातले कोणते 2 शहरं आहेत, ते आहे मुंबई आणि दिल्ली. जगातली 50 श्रीमंत शहरामध्ये भारतातली शहरं आहेत मुंबई आणि दिल्ली. आता श्रीमंत शहरं म्हणजे काय, तर त्यामध्ये जे काय अब्जाधीश वगैरे आहे त्यांची संख्या किती आहे त्यानुसार ते ठरवलं जातं. तर ते भारतातली 50 शहरांमधले म्हणजे जगातल्या 50 शहरांमध्ये भारतातली 2 शहरं आहेत मुंबई आणि दिल्ली. नंतर पुढचा वन लाईनर, रशियाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती कोणाची झाली, मिखाईल मिशुस्टिन यांची झाली. ओके. पंतप्रधान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत, रशियाचे पंतप्रधान कोण आहेत यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको. मिखाईल मिशुस्टिन हे पंतप्रधानपदी नियुक्त झालेली आहे. नंतर पुढचा ऑनलाईनर, जगातील जागतिक स्तरावर जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा उत्पादक देश कोण आहे, तर तो आहे भारत. ओके. सर्वात मोठा उत्पादक देश जेनेरिक औषधांचा. ओके. जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे भारत. नंतर पुढचा ऑनलाईनर, सौर ऊर्जा उत्पादनात जगात भारताचा क्रमांक किती आहे, तर तो आहे 3रा. पहिला आहे चायना, दुसरा आहे USA आणि तिसरा आहे भारताचा सौर ऊर्जा उत्पादनात. ओके. सौर ऊर्जेचे जे काही उत्पादन होते किंवा निर्मिती होते त्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 3रा. चायना, USA नंतर भारताचा क्रमांक लागतो. पुढचा वन लाईनर, उत्तर प्रदेशातील पहिल्या स्कायवॉक पुलाचा आकार कसा आहे, किंवा जो काही उत्तर प्रदेशमध्ये जो काही स्कायवॉक बनवला आहे त्या पुलाचा जो काही आकार आहे तो कसा आहे, तर तो जे काही श्रीरामांचं धनुष्यबाण आहे त्या पद्धतीचा तो आकार आहे. आणि जो काही तो स्कायवॉक आहे तो काचेचा आहे किंवा काचेचा पूल येतो. तुळशी शबरी जो काही धबधबा आहे, ओके, नदीवरील जो काही धबधबा आहे तर त्या धबधब्यावर हा स्कायवॉक बनवले आहे काचेचा आणि त्याचा आकार आहे श्रीरामांचं धनुष्यबाणासारखं. ओके. नंतर पुढचा ऑनलाईन आहे, जगातील पहिल्या 10 सर्वात व्यस्त विमानतळापैकी एक असलेलं कोणतं आहे, इंदिरा गांधी विमानतळ. ओके. इंदिरा गांधी विमानतळ जे आहे दिल्लीचं, तर ते जगातील पहिले जे काही 10 सर्वात व्यस्त विमानतळ आहेत. व्यस्त म्हणजे तिकडं फ्लाईट वगैरे सगळे जास्त असतात त्या अनुषंगाने ते व्यस्त. ओके. इंदिरा गांधी विमानतळ. नंतर पुढचा, भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कर्मचारी 2024चा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे, हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड. ओके. इकडं आपल्याला कन्फ्युजन व्हायला नको, दिल्ली इंदिरा गांधी विमानतळ वाटायला नको. तर हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे तर त्या एअरपोर्टवरील जे काही कर्मचारी आहेत त्यांना भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कर्मचारी पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. नंतर पुढचा ऑनलाईन, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय जे आहे त्याच्या पूर्ण वेळ सचिवपदी सौरभ गर्ग यांची नियुक्ती झाली. आता हे डायरेक्ट आपल्याला सचिव वगैरे एवढं काही डिटेलमध्ये विचारलं जात नाही. पुढचा ऑनलाईन आहे, भारतातील पहिला बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन प्लांट कुठं सुरू करण्यात आला आहे, तर तो जो काही झाकरी आहे हिमाचल प्रदेशमधली इथं ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प. ओके. भारतातला पहिला आहे. त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचे, ग्रीन हायड्रोजन सध्या चर्चेत आहे. हायड्रोजन, नॅचरल गॅस हे सध्या चर्चेत असणारे मुद्दे आहेत त्या अनुषंगाने ते लक्षात ठेवायचे.
नंतर RBI डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, पुनर्नियुक्ती करण्यात आली टी रविशंकर यांची. आता एक RBI जे काही मुख्य गव्हर्नर असतात आणि नंतर 3 डेप्युटी गव्हर्नर असतात, तर त्या अनुषंगाने आपल्याला कोण आहेत असाही इकॉनॉमिक्समध्ये विचारला जाण्याचा प्रश्न आहे, परंतु चान्सेस जराशी कमी आहेत. ओके. नंतर पुढचा ऑनलाईन आहे सिक्युरिटीज ॲपिलेट ट्रिब्युनल. जे काही सिक्युरिटीजच्या बाबतीत जे काही ॲपिलेट ट्रिब्युनल आहे तर त्याच्या पीठासीन अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली न्यायमूर्ती दिनेश कुमार यांची. आणि तसंच GST अपीलीय न्यायाधिकरण जे आहे, ओके, त्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली संजय कुमार मिश्रा. ओके, हे पण न्यायाधीश आहे, न्यायमूर्ती संजय कुमार मिश्रा. नंतर पुढचा ऑनलाईन जगातील पहिली CNG मोटरसायकल बजाज ॲटो. ओके, CNG आपण आता बघतोय चर्चेत आहे, त्याच अनुषंगाने जगातली पहिली CNG मोटरसायकल कोणी बनवली तर ती बजाज ॲटोने बनवली आहे जगातली पहिली CNG मोटरसायकल. नंतर पुढचा ऑनलाईन आहे आर्थिक वर्ष 2024मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार कोण आहे तर तो चीन. ओके, म्हणजे 17 पासून 22पर्यंत चीन होता, नंतर मध्ये अमेरिका होता आणि आता परत एकदा 2024मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे चीन. आता व्यापार भागीदारामध्ये काय काय येते, निर्यात येते, आयात येते. ओके, ह्या दोन्ही गोष्टी येतात. ह्यामध्ये जो कोणी जास्त असेल त्या अनुषंगाने मग तो असतो. ओके, तो चीन आहे सध्या. नंतर पुढचा ऑनलाईन काश्मीरमध्ये विणलेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी चादर आहे तर ती किती फुटांची, 72 फूट लांब आहे, 40 फूट रुंद आहे आणि 1685 किलो तिचं वजन आहे. ओके, काश्मीरमध्ये विणलेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी चादर ही आहे. ओके, सर्वात मोठी चादर कुठं विणण्यात आली असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ती काश्मीर. नंतर पुढचा ऑनलाईन युनिसेफ इंडियाची राष्ट्रीय ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ती करीना कपूर. युनिसेफ इंडियाची राष्ट्रीय ॲम्बॅसिडर करीना कपूर. नंतर पुढचा ऑनलाईन आपण पेटा जे काही इयर ऑफ द जे पर्सन ऑफ द इयर आहे पेटा, तर ते बाबतीत 4 वर्षांचे आपण बघितले आहेत, त्या व्यक्तीसुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला जोड्या लावण्यासाठी ते विचारलं जाऊ शकतं. तसंच युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय ॲम्बॅसिडर करीना कपूर. नंतर भारतातील सर्वात मोठे हवामान घड्याळ कुठं सुरू करण्यात आले तर ते नवी दिल्ली. ओके, अनावरण 2015मध्ये करण्यात आलं नवी दिल्ली. भारतातील सर्वात मोठं हवामान घड्याळ. आपण वैदिक घड्याळ बघितलं होतं भारतातलं. ओके, वैदिक घड्याळ कुठं सुरू करण्यात आलं होतं आणि ते कुणी सुरू केलं हे दोन्ही गोष्टी आपण बघितल्या आहेत, ते कमेंटमध्ये सांगा मला. तर सर्वात मोठे हवामान घड्याळ कुठं, नवी दिल्ली. ओके, नंतर चित्त्यांचा नवा अधिवास गांधीसागर मध्य प्रदेशमधलंच हे आहे गांधीसागर. ओके, चित्त्यांचा नवा अधिवास. जे काही कुनो नॅशनल पार्क आहे तिथं चित्ते वगैरे आपण आणले होते, त्याच्या अनुषंगाने परत एकदा नवीन ठिकाणी किंवा गांधीसागर जे आहे मध्य प्रदेशमधलं तिकडं चित्ते आणणार आहेत. ओके, नंतर पुढचा ऑनलाईन आहे केंद्र सरकारचा ग्रीन क्रेडिट प्रोग्राम अंमलबजावणी प्रथम राज्य कोणतं आहे तर ते मध्य प्रदेश. केंद्र सरकारने जो काही ग्रीन क्रेडिट प्रोग्राम सुरू केलेला आहे तर त्या संदर्भातलं अंमलबजावणीतलं प्रथम राज्य आहे मध्य प्रदेश. नंतर पुढचा ऑनलाईन आहे साधने वापरण्याची क्षमता असणाऱ्या मत्स्य प्रजाती जो काय आढळ झालेला आहे तर ते कुठं, लक्षद्वीप समुद्र. आता साधने वापरण्याची क्षमता म्हणजे काय तर जे काही मत्स्य प्रजाती आहे किंवा जे ती प्रजाती आहे तर त्या प्रजातींनी इतर मासे खाण्यासाठी किंवा त्यांचे अन्नग्रहण करण्यासाठी दगडांचा वगैरे त्यांनी वापर केलेला आहे. ओके, म्हणजे ते वापरासाठी. तसं त्याला साधने वापराची क्षमता असणाऱ्या मत्स्य प्रजाती कुठं आढळल्या तर त्या लक्षद्वीप समुद्रामध्ये त्या आढळलेल्या आहेत. ओके, नंतर टायगर लँडस्केपसाठी शाश्वत वित्त परिषद कुठं झाली तर ती भूतान येते. टायगर लँडस्केपसाठी शाश्वत वित्त परिषद भूतान. नंतर पुढचा ऑनलाईन सोन्याचा उद्रेक करणारा ज्वालामुखी काय कुठं आहे तर तो माउंट एरिबस अंटार्क्टिका. ओके, यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत कारण तिथं सोन्याचा उद्रेक होतो आहे, डेली सोन्याचा उद्रेक होतो. म्हणजे जे काही गॅस वगैरे बाहेर पडतो त्यामधून सोन्याचं प्रमाण जास्त असणारा तो पदार्थ बाहेर पडतो आहे, त्याला सोन्याचा उद्रेक करणारा ज्वालामुखी म्हटलं गेलं आहे. माउंट एरिबस अंटार्क्टिका हे नाव महत्त्वाचं आहे. ओके, नंतर जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल कुठं आहे, चेतुमुल खाडी मेक्सिको. ब्ल्यू होल आहे हे, ब्लॅक होल आपण बघतो तसंच हे ब्ल्यू होल, चेतुमुल खाडी मेक्सिको, जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल. नंतर पुढचा ऑनलाईन आहे जगातील आरोग्यास हानिकारक हवा असलेला शहरांच्या यादीत आघाडीवर असलेलं शहर कोणतं आहे तर ते काठमांडू. ओके, म्हणजे काय हवा आहे, हानिकारक हवा आहे त्या शहरांच्या यादीत आघाडीवर असलेलं शहर आहे काठमांडू. नंतर जगातील सर्वात मोठ्या सापाचे जीवाश्म कुठं आढळले आहेत तर ते वासुकी इंडिकस जे आहे त्याला नाव दिलं आहे, गुजरात येतं वासुकी इंडिकस. ओके, जगातील सर्वात मोठ्या सापाचं जीवाश्म वासुकी इंडिकस. ओके, नंतर पुढचा ऑनलाईनर मेंदूज्वरावर किंवा त्याला मेनिंजायटिस म्हटलं जातं लस देणारा पहिला देश कोणता आहे तर तो आहे नायजेरिया. ओके, मेंदूज्वरावर किंवा त्याला मेंदूचा ताप आपण त्याला म्हणतो मेनिंजायटिस, त्यावर लस देणारा पहिला देश आहे नायजेरिया. नंतर एक्सोस्केलेटन या विषयावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद किंवा कार्यशाळा कुठं झाली, बंगळुरू येथे झाली. आता एक्सोस्केलेटन जे आहे त्यावरची पहिली आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आहे. एक्सोस्केलेटन म्हणजे काय, जे काही बाहेरचं सांगाडा असतो किंवा हे स्केलेटन आहे त्या विषयावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद बंगळुरू. नंतर पुढचा ऑनलाईन आहे
भारताद्वारे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची पहिलीच निर्यात करण्यात आली, तर ती कोणत्या देशाला करण्यात आली असा आपल्याला प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप आहे. कारण ब्राह्मोस आपण कोणाकडून घेतलेत, नंतर मग आपण डेव्हलप केलेत आणि मग त्या क्षेपणास्त्राची निर्यात करण्यात येते फिलिपाईन्स देशाला. तर तो पहिलीच निर्यात आहे फिलिपाईन्स देशासोबत. ओके. नंतर पुढचा म्हणला भारतीय नौदलाचे 26वे नौदल प्रमुख म्हणून ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके. 26वे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी. आता जे काही वेगवेगळे आपल्याला नौदल आहे, हवाई दल आहे आणि आर्मी आहे, त्यांचे नौदल प्रमुखांना काय म्हटलं जातं किंवा त्यांच्या प्रमुखांना काय म्हटलं जातं हे नाव आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. यावर UPSC 2024मध्ये सध्या प्रश्न विचारलेला आहे. ओके. प्रिलिम्समध्ये त्या अनुषंगाने आपल्यालासुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं नौदल प्रमुख आहेत त्यांना ॲडमिरल म्हटलं जातं, नंतर एअरफोर्समधले आहे त्यांना काय म्हटलं जातं, आर्मीच्या प्रमुखांना काय म्हटलं जातं असंही आपल्याला विचारलं जाऊ शकतं, जसं UPSCने विचारलेलं आहे. ओके. नंतर पुढचा ऑनलाईन आहे स्पेस इंडियाकडून ब्रँड ॲम्बॅसेडरपदी नियुक्ती कोणाची करण्यात आली आहे, तर संजना सांगे. ओके. संजना सांगे या ॲक्ट्रेस आहेत, मॉडेल आहेत, त्यांची नियुक्ती करण्यात आली स्पेस इंडियाकडून ब्रँड ॲम्बॅसेडरपदी. नंतर पुढचं ऑनलाईन आहे NSG महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, नलीन प्रभात. ओके. NSG महासंचालक म्हणून नलीन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये विशेष संचालक नियुक्ती कोणाची करण्यात आली, सपना तिवारी. ओके. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये विशेष संचालक नियुक्ती सपना तिवारी. नंतर पुढचं ऑनलाईन आहे 2030पर्यंत कचरामुक्त अंतराळ मोहिमेचं टार्गेट ठरवण्यात आले, तर ते कोणी ठरवले, भारतीय इस्रो. ओके. भारताचे जे काही इस्रो आहे तर त्यांनी 2030पर्यंत कचरामुक्त अंतराळ मोहीम किंवा जे काही अंतराळामध्ये कचरा वगैरे असतो तर तो अंतराळमुक्त टार्गेट कचरामुक्त अंतराळ टार्गेट ठेवलेला आहे 2030पर्यंत भारतीय इस्रो. ओके. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, इस्रोने कधीपर्यंत कचरामुक्त अंतराळाचं टार्गेट ठेवलेलं आहे. आता अंतराळामध्ये कचरा कसा असतो, जे काही आपण उपग्रह वगैरे सोडतो ते निकामी झाल्यानंतर ते तिकडंच फिरत राहतात. ओके. तो असेल किंवा उपग्रह असेल, जे काही वॉटेवर गोष्टी आपण अंतराळामध्ये सोडतो तर ते अंतराळ किंवा त्याला कचरा म्हटलं जातं. अंतराळातील निरुपयोगी झाल्यानंतर किंवा त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर जो काही तिकडं कचरा फिरत जातो त्याला अंतराळीन कचरा म्हटलं जातं. तर 2030पर्यंत ते आपल्याला हे करायचे, कचरामुक्त अंतराळ करायचं आहे किंवा इस्रोने ते टार्गेट ठेवलेलं आहे. नंतर पुढचा ऑनलाईन आहे स्मार्टफोनला मोबाईल टावरशिवाय थेट सॅटेलाईट कॉल करण्यास अनुमती देणारा जगातला पहिला उपग्रह कोणता आहे, तर तो तियांगतॉंगचा आहे. ओके. चीनने ते उपग्रह सोडलेला आहे तियांगतॉंग. म्हणजे काय आपले जे काय आपण मोबाईल फोनवर वगैरे बोलतो तो त्याची रेंज टावरमार्फत आपल्याला ते भेटते किंवा त्याचं जे काही सगळ्या गोष्टी आहेत नेटवर्क वगैरे त्या टावरमार्फत भेटतात. तर जो काही तियांगतॉंग हा जो काही उपग्रह आहे त्यामार्फत मोबाईलला डायरेक्ट सॅटेलाईटने कॉल करता येणार आहेत. ओके. तर त्या अनुषंगाने मग हे महत्त्वाचं आहे तियांगतॉंग चीन. ओके. तर इथं आपण थांबूयात, बाकीचे जे काही ऑनलाईन असणार आहेत ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करूयात. ओके. थँक्यू.